अकोला जिले को जिनिंग और प्रेसिंग के लिए विशेष पुरस्कार मिला है। ये पुरस्कार अकोला को कपास उत्पादन और प्रसंस्करण क्षेत्र में हुई प्रगति और औद्योगिक विकास के लिए दिया गया है। जिलाधिकारी अजीत कुंभार की ओर से जिला उद्योग केंद्र के महाप्रबंधक संतोष बंसोड़ ने ये पुरस्कार ग्रहण किया। अकोला महाराष्ट्र का एकमात्र जिला है जिसे गैर कृषि क्षेत्र में ये पुरस्कार मिला है। अकोला जिले को केंद्र सरकार से जिनिंग और प्रेसिंग के लिए एक विशेष पुरस्कार मिला है, जिससे उसके कपास उत्पादों को राष्ट्रीय पहचान मिली है। महाराष्ट्र के रत्नागिरी, नागपुर, अमरावती, नासिक और अकोला इन जिलों ने कृषि और गैर कृषि क्षेत्रों में अपने विशेष उत्पादों के लिए स्वर्ण, रजक, कांस्य और विशेष पुरस्कार जीते हैं। नई दिल्ली के भारत मंडपम में राष्ट्रीय पुरस्कार समारोह में केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल की उपस्थिति में ये पुरस्कार प्रदान किए गए। अकोला में लगभग 100 जिनिंग और प्रेसिंग और 4 कताई मिलें हैं। कपास उत्पादन और प्रसंस्करण क्षेत्र में अपनी प्रगति और औद्योगिक विकास के कारण अकोला को ये पुरस्कार मिला है। अकोला को मिले इस सम्मान के कारण कपास से लेकर वस्त्र निर्माण तक सब कुछ करने वाले इस एकमात्र उद्योग को भविष्य में निर्यात के अवसर भी मिलेंगे। इससे स्थानीय उद्यमियों को लाभ होगा, ऐसा विश्वास जिलाधिकारी अजीत कुंभार ने व्यक्त किया। नुकताच अकोला जिल्ह्याला केंद्र शासनाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामार्फत दिला जाणारा वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टचा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे। ही आपल्या अकोलावासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। या पुरस्कारासाठी जवळपास देशभरातील 587 जिल्ह्यांनी अर्ज केला होता आणि त्यातून 19 जिल्ह्यांची निवड झाली। या 19 जिल्ह्यांमध्ये अकोला जिल्हा हा एक जिल्हा आहे। याच्यामध्ये अकृषी आधारित क्षेत्रातील कापूस उद्योगांच्या प्रक्रिया उद्योगावर आधारित जिनिंग आणि प्रेसिंग या युनिटसाठी अकोला जिल्ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे। यामध्ये अकोला जिल्ह्याने मागील 2 वर्षांमध्ये प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, उद्योग समूह योजना या माध्यमातून कापूस पिकावरती प्रक्रिया करणे आणि त्याच्यातून अधिकाधिक व्हॅल्यू ॲडिशन करणे, किंमत वाढवणे अशा स्वरूपात चांगलं काम केल्याने आपल्या जिल्ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 100हून अधिक आपल्याकडे जिनिंग आणि प्रेसिंग युनिट्स आहेत, 4 सूतगिरण्या आहेत। त्यासोबतच एक नुकतंच विकसित झालेले कॉटन टेक्स्टाईल क्लस्टर देखील आहे। तर भविष्यात देखील या पुरस्कारामुळे आपल्या जिल्ह्यातील उत्पादन, प्रोसेसिंग आणि निर्यात याला चांगल्या प्रकारचं बळ मिळणार असून इथल्या शेतकरी आणि उद्योजकांना याचा खूप मोठा चांगला फायदा होणार आहे। अकोला जिल्ह्याला नुकताच 2024चा ODOP अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरचा सुवर्ण पदक मिळालेला आहे। हे सुवर्ण पदक कापसावर आधारित अकोला जिल्ह्यात फार पूर्वीपासून असल्यामुळं मिळालेलं आहे। आम्ही संगा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट असोसिएशन या एक SVP तयार केली। या अंतर्गत जिल्ह्यामध्ये 103 छोटे मोठे उद्योग घटक आहेत। ह्या उद्योग घटकामध्ये कापसावर आधारित पूर्ण प्रक्रिया होते। इथं कापड तयार होतं, रंगकाम होते आणि त्या रंगकाम केलेल्या कापडाला गारमेंट बनवण्यापर्यंत आम्ही इथं संगा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट असोसिएशन मार्फत उत्पादित करतो। ODOPमुळं आम्हाला राष्ट्रीय स्तरावर ह्या प्रकल्पामुळं राष्ट्रीय स्तरावर आम्हाला एक्सपोजर मिळेल आणि येत्या 6 महिन्यात आम्ही पूर्ण भारतवर्षामध्ये 200 आमचे आउटलेट्स पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत उघडणार आहोत। त्याच्यामुळं जिल्ह्याला मोठा फायदा हा होणार आहे की आमचा माल हा आम्ही राष्ट्रीय स्तरावर विकू शकू। हा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर निलेश निकम सर, सध्याचे जनरल मॅनेजर संतोष बंसोळे सर आणि SBI SME अमरावती यांचं मोलाचं सहकार्य मिळालं। त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा पुरस्कार अकोला जिल्ह्याला मिळाल्यामुळं पूर्ण जिल्हावासियांना शुभेच्छा देतो।